काळन सर, स्वागत आहे. थँक्यू सर. माथेरान आणि माथेरानच्या विरोधात संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच थँक्यू गोटेगर बी. थँक्यू. या ठिकाणी वडवली विभागातील महत्वाची संस्था अर्थात सोसायटीचे सन्माननीय सेक्रेटरी सन्माननीय दिलीपजी किरपण या पाहुण्यांना इथे सन्मानित केले जाते. मी विनंती करतो आपण मंचावरती या. सन्माननीय वसंत मामा शिंगोळे यांना विनंती करतो आपण किरपण साहेबांना सन्मानित करा. मंचावरील उपस्थित मुख्य अतिथी सन्माननीय दिलीपजी किरपण, सेक्रेटरी वडवली आणि परिसरातील सोसायटी या चांगल्या महत्वाच्या संस्थेवरती ते काम करतायत, सेवा देत आहेत. त्यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सन्माननीय संपतजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. मान्यवरांचे इथे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये करंजी काळन. तर धावा पण बघतोय झालेल्या आहेत त्या म्हणजे झोन द्वितीय फेरीमधील हा द्वितीय सामना तुमच्या समोर आहे. माथेरानच्या कॅप्टनने नाणेफेकीचा कौल जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या अगोदर देखील आपण बघितलं नाणेफेकीचा कौल जिंकून कुंदेने बॅटिंग घेतली आणि तो सामना त्यांनी मात्र नक्कीच जिंकवला, विजयी झाले. 59 त्यांनी उभारल्या होत्या. आघाडीला आपण बघतोय फलंदाज अक्षय आणि विजय ही जोडी. फुलर लेन बॅकफुटला आल्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मिस झाले त्या ठिकाणी. चेंडूच्या रेषेपासून पाठीमागे गेले लेग स्टंप सोडत असताना. आणि आता आपण बघतोय या ठिकाणी निर्धाव चेंडू फलंदाज अक्षय यांच्यासाठी गोलंदाज आतिशचा. डावखुऱ्यात असा प्रतिभा संपन्न असा हा वेगवान गोलंदाज आपण बघतोय. क्लासिकल कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. सुसंस्कृत फटका एक्स्ट्रा कव्हरला चिरता चेंडू सीमा पार करतोय. 4 धावा चौकार. एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू आपण बघितला तो 4 धावसंख्ये करता आणि चौकार आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते 6 वरती. पावर प्ले सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही नक्की शिल्लक असेल या ठिकाणी आपण बघतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर एक चौकार आलेला आहे आणि अर्थातच आपण बघू शकाल षटकातील 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करतोय परिवर्तन येत आहेत पुन्हा एकदा पुणे शिरीरवरून खास करून आपण बघतो आजच्या 5व्या दिवसामध्ये ज्यांच्या खूप वाणीतून आपण समालोचन ऐकतोय ते नरेश डोमे सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू करण सर. अतिशय छान आवाजामध्ये, मधुर आवाजामध्ये सामन्याचं वर्णन आपण करत असता. खरं तर ही कला आहे आणि निश्चित प्रकारे या कलेच्या माध्यमातून क्रिकेटचे सामने आपण जिवंत करता. मनापासून आपलं स्वागत करतो या मंचावरती, धन्यवाद देतो. आणि जाऊ पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे घनघोर संघर्ष येरेला पेटलेला आहे. मॅच आहे ती माथेरान विरुद्ध गोठेगर बी. पहिल्यांदाच या विभागामध्ये माथेरानचा संघ दाखल झालेला आणि गोठेगर बी संघाविरुद्ध त्यांची रंगलेली लढाई. गोठेगर बी संघाने टॉस जिंकल्या, माथेरान संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे. धाव फलकावरती 9 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये. अक्षय आणि विजय, तर अक्षयने ज्या सगळ्या धावा घेतलेल्या आहेत 9, अजून विजयला खातं खोलायचं आहे. तर या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण अजून दिलेला नव्हता, तर तो पुरस्कार देण्यासाठी मी सन्माननीय दिलीपजी किरपण, सेक्रेटरी बादाना सहकारी सोसायटी यांना विनंती आहे की आपण मंचावरती या आणि तो पुरस्कार जातोय सचिन. 36 धावा 13 चेंडू मध्ये फटकावलेल्या आहेत त्या सचिननं आणि तो ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सन्मान्य दिलीपजी किरपण, सेक्रेटरी बादाना सहकारी सोसायटी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार त्याला दिला जाईल. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून कॅप. त्याबरोबर गोलंदाज देखील तो खूप सुंदर आहे. दिलीपजी किरपण सुद्धा गोलंदाज आहेत आणि त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये त्यांनी भल्या भल्या फलंदाजांना जेरीस आणलेला आहे. आज त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. दिलीपजी किरपण साहेब सोसायटीचे सचिव आहेत आणि त्याचबरोबर क्रिकेटचे सुद्धा खेळाडू आहेत.
सचिनला ही ट्रॉफी त्यांच्या शुभ हस्ते प्रदान केली जाते. कुमार मेघराज ज्या 4 व्हीलर्स रस्त्यावरती उभे आहेत त्यांना विनंती आहे त्या गाडीच्या ड्रायव्हर्सला मालकांना आपण पार्किंग मध्ये गाड्या पार्क करा आणि मग निवांत मॅच बघण्यासाठी या. रस्त्यावरती ज्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या सर्व ड्रायव्हर्सला गाडी मालकांना विनंती आपल्या गाड्या तिथून बाजूला घ्या, पार्किंग मध्ये पार्क करा आणि मॅच निवांत येऊन बघा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 12 धावा धावफलकावरती माथेरान संघाच्या. खूप लांबून ही टीम आज आपल्या परिसरामध्ये इथे खेळण्यास दाखल झालेली आहे. त्यांची पहिली मॅच वाकळण संघासमोर होती, परंतु वाकळणचा संघ निर्धारित वेळेमध्ये पोहोचू शकले नाही, त्यामुळे त्या संघाला बाद करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. इथे कठोर निर्णय आहे, कोणाची वाट बघितली जात नाही. आणि तुम्ही जर इथे फलंदाज होईल बाद, धक्का क्रमांक पहिला. फलंदाज इथे बाद होतोय. 1 गडी बाद. धावफलकावरती धावा असतील 9. माफ करा 12. या षटकामध्ये एक यश मिळतंय ते गोलंदाज प्रीतमला. आतिशचं पहिलं षटक होतं, विकेट त्याला मिळाली नव्हती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण प्रीतमनं एक यश आपल्या संघाला मिळवून दिलेलं बघितलेलं आहे. 3-0 बाद झाला विजय. अजय आता नवीन फलंदाज मैदानामध्ये. विजय बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवरती अजय येतोय. उजव्या हाताचा हा फलंदाज. प्रीतमच्या हातामध्ये चेंडू आहे. पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू राहणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले असेल तर 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ अशी रचना इथे आपल्याला बघायला मिळते. तर 30 सर्कलच्या आतमध्ये जे क्षेत्ररक्षण आहे, फुल्ली डिफेन्सिव्ह अटॅक आपण बघू शकतो. यष्टीरक्षकाला कव्हर करण्यासाठी शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग ही 30 सर्कल वरती आहेत. बॅकफुट पॉइंट म्हणता येणार नाही, परंतु डीप गलीचा क्षेत्ररक्षक देखील 30 सर्कलच्या लाईन वरून येणार आहे. वाईडिश मिड ऑन तयार आहे, तिथे मिड ऑफ तयार आहे. तर त्याचबरोबर मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक तयार आहे. लोअर फुल टॉस चेंडू खेळलेला आहे तो स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक तिथे खूप वेगाने. 1 धाव येवाना, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, खूप वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आहे. अगोदर निश्चित केलं होतं दुसरी धाव धावायची, पहिली वेगवान घेतली आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल तो 14. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना धडाकेबाज चषकामध्ये आपण बघतोय दिवस क्रमांक 5. उद्या ग्रामीण विभागातील सामने उद्या पुन्हा आपल्या समोर आहे, परंतु परवा दिवशी अर्थात फायनलच्या दिवशी ओपन क्रिकेटचे खेळाडू इथे मैदानामध्ये येणार आहेत. यावेळेस चेंडू रिव्हर्स पूल होता, चेंडू खाली यायला चेंडूला लिफ्ट केलं स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि सीमारेषा बाहेर हा पुन्हा एकदा सुंदर चौकार. उजव्या हाताचे फलंदाज डावखुऱ्या हाताचा स्टान्स घेऊन किती सुंदर फलंदाजी करतात. रिव्हर्सच्या फटक्यांद्वारे आपल्याला निश्चित लक्षात येतं. पायच्या इथे गोलंदाजाचा रिदम मध्ये मिस्टेक असावी, त्याने चेंडू टाकला नाही. डेड बॉल पंच घोषित करतील आणि चेंडू पुढे जाईल. नवीन चेंडू परत एकदा मैदानामध्ये टाकला जाईल. 18 धावा, 18 ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा माथेरान संघाच्या नाणेफेक जिंकत त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. अशी गोष्ट खूप क्वचित वेळा बघायला मिळते. आणि याबरोबरच आपण पाहतोय खूप चांगला प्रयत्न तिथे गोठेघर संघ गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा स्वीपचा हा फटका, सीमारेषे बाहेर. 4 धावा. ते सुद्धा ऑनलाईन आहेत आणि उद्या त्यांची टीम सुद्धा इथे मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे.
गोठेकर संघावरती त्यांचं विशेष प्रेम आहे आणि तो संघ आता मैदानामध्ये खेळताना तुम्ही बघाल. धावफलकावरती आहेत 22 धावा. ओपन क्रिकेट मधून सुद्धा तुम्हाला कल्पेश जाधव या मैदानामध्ये बघायला मिळतील. खुल्या गटामध्ये देखील बघायचं. इथे खूप सुंदर धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू यष्ट्या ओढू दिल्या आणि त्यानंतर जी मिस्टेक झाली त्याचा फायदा घेत एक धाव माथेरान संघानं वसूल केलेली आहे. दिवसा ढवळ्या चोरी असं आपण म्हणू शकतो. दिन दहाडे चोरी आणि घर जर उघडं टाकलं तर चोर कधी हात मारून जाऊ शकतो. धावफलकावरती आहे धावा 23. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलेली आहे. धावा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 3 षटकं अजून शिल्लक आहेत आणि माथेरानच्या फलंदाजांनी हळूहळू मोर्चा सांभाळलेला आहे. गोलंदाज आदिनाथ पहिलं षटक अतिशनं टाकलं 9 धावा. दुसरं षटक प्रीतमच्या षटकामध्ये एक यश मिळालं मात्र तिथे 14 धावा त्याला मोजाव्या लागल्या. तर आदिनाथ आता रोखेल का या 2 फलंदाजांना हे बघायचंय. फलंदाजी मार्कवरती बॅटिंगसाठी तयार आहे तो अक्षय आणि अजय ही जोडी. अक्षयने देखील एक चौकार काही सिंगल्स डबल्स देखील घेतलेले आहेत काही ट्रिपल्स देखील आहेत त्याच्या खात्यावरती. तर अजय मात्र 2 चौकार खेचत त्याने देखील इरादे स्पष्ट केलेले आहेत. 3 षटकांचा खेळ इथून पुढे आपण बघू शकतो आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजी आदिनाथच्या हातामध्ये सोपवलेली आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बचावात्मक आरंभ केलेला आहे. टेनिस क्रिकेटमध्ये बहुधा अटॅकिंग फील्ड सेटिंग तुम्हाला खूप कमी वेळा बघायला मिळते किंवा ती घटना दुर्मिळ असते. खरं तर प्रत्येक फलंदाज हा वाऱ्यावरती स्वार होऊन फलंदाजी करतो आणि त्यामुळं त्याच्यासाठी बचावात्मक फील्ड सेटिंग हीच उपयोगी ठरते. चोवीस धावा. अक्षय ऑन स्ट्राइक 24 लॉस ऑफ 1. याबरोबरच बाहेरची कड आणि दुसरा फलंदाज कोसळतोय माथेरान संघाला. एक यश आदिनाथला. आहे माथेरान संघाचे दोन्ही खेळाडू जे चौथ्या गड्यासाठी तिसऱ्या गड्यासाठी भागीदारी करतील. अजय आणि स्ट्राइक एंडला अजय पार्टे. यावेळेस अजयचा हा फटका खूप सुंदर सरळ बॅटने खेळला. व्ही मध्ये चेंडू लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर 4 धावा चौकार. या 4 धावांबरोबर धावफलक पुढे
28 धावा, 28 ऑन बोर्ड. अजय पार्टे चौकार खेचत त्यानं खेळ खोललेले खातो. हो हो, आखूड टप्प्याचा चेंडू होता. ग्लान्सचा प्रयत्न, इथे पायच्या एष्ट्या उद्ध्वस्त होतील आणि अजय बाद. तिसरा धक्का, खूप सुंदर एष्टी रक्षण इथे गोठवली बी संघाकडून. बॅटिंग विकेट आहे, पाटा खेळपट्टी आहे. फलंदाजांचे जरी मातीची विकेट असेल तरी देखील पंख कापलेले आहेत. या परिस्थितीमध्ये फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय माथेरान संघाच्या संघनायकाने घेतला आणि मला वाटतं पहिल्या 3 षटकामध्ये हा निर्णय संमिश्र ठरलेला आहे. चेंडू आकाशामध्ये हुकचा प्रयत्न केला, मात्र नो मॅन्स लँड होईल तिथे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत 2 धावा इथे माथेरान संघाला. 30 धावा, तिसरं षटक सुरू असताना 30 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये माथेरान. गडी गमावलेत त्यांनी आणि विकेट गमावल्यामुळं निश्चित प्रकारे स्कोर कार्ड वरती देखील त्याचा परिणाम जाणवतो. विकेट्स हातात असतील तर धावा देखील तुम्हाला मिळवता येतात, परंतु विकेट गमावल्यानंतर त्यावरती देखील अंकुश लागतो. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, खांडून काढला, लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा तिथे फेक. यष्टीरक्षकाकडे पायचे, कोण जिंकेल? वा, सुरेख यष्टीरक्षण. मात्र तिसऱ्या पंचांकडे इशारा केला जाईल. आपण बघतोय इथे जीवाच्या आकांताने ही धाव घेतली होती, प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती आणि अखेर तो लँड झाला की नाही क्रीज मध्ये हे बघायचंय. यष्टीरक्षकाने चेंडू यष्ट्यांवरती केव्हा आदळला हेही बघायचंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला प्रतीक्षेत आहे. एक चांगली स्पर्धा इथे समोर सादर होत असताना धडाकेबाज क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर ग्रामस्थ वडवली यांचं एक खूप मोठं आयोजन आहे. या 48-47 वर्षांच्या प्रवासाला शुभ संदेश अनेक लोकांनी. गणपत देऊ कराळे, भगवानराव गणपत भगत, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ठाणे, संजयराव विठ्ठलराव धनगर, सन्मान्य गिरीशजी, सन्मान्य प्राध्यापक राजाराम काबडी. फलंदाज बाद आहे, धक्का बसेल तो चौथा. या 48 वर्षाच्या प्रवासाला अनेक लोकांनी शुभ संदेश दिलेला आहे. प्राध्यापक राजाराम कापडी, जीवनदीप महाविद्यालय गोवेली, सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेलफेअर फाउंडेशनचे पत्रकार सन्मान्य बाळासाहेब भालेराव, राज्याध्यक्ष यांनी देखील शुभेच्छा संदेश दिलेला आहे. मंगलराव वामन डोंगरे पत्रकार यांच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश प्राप्त झालेला आहे. विलासजी गोपाळ मार्के जे सातत्याने इथे उपस्थित देखील असतात, ग्रामविकास संघर्ष समिती वडवली, त्यांच्याकडूनही शुभ संदेश प्राप्त होते. दिनकरराव गणपत शिंगोळे, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय वडवली, महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघ, वसंत जयवंतराव गावट अध्यक्ष स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघ मुरबाड यांच्याकडून शुभ संदेश. या सगळ्या मंडळींनी या स्पर्धेला शुभ संदेश प्राप्त दिलेला आहे. एक मोठी स्पर्धा साकारताना तरी बक्षिसांचा आकडा जरी पहिल्या क्रमांकाचा कमी असला तरी 6 बक्षिस देणारी ही 7 बक्षिस देणारी ही स्पर्धा आहे. त्यामुळे ओव्हरऑल बक्षिसं पाहिली तर खूप मोठी बक्षिस आहेत आणि त्यामुळेच इथे संघ खेळायला उत्सुक असतात. त्यांना माहित असतं जरी आपण एखाद्या वेळेस पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये जरी पराभूत झालं तरी देखील आपल्याला बक्षीस मिळणार आहे आणि म्हणून एका चांगल्या आयोजनाचा भाग होण्यासाठी खेळाडूंचे देखील खूप उत्सुकता असते. ज्यावेळेस स्पर्धेचा फॉर्म येतो त्याच वेळेस अनेक संघ आपल्या एंट्रीज लगेच करून टाकतात. अनेक संघांना इथे एंट्रीज मिळत नाहीत. खरं तर आज देखील आपण पाहिलं तर वाकळण संघ येणार नाही अशा
प्रकारची बातमी काल संध्याकाळीच पोहोचली होती, परंतु तरी देखील दुसरे अनेक संघ लाईन मध्ये होते. परंतु आयोजकांनी ठरवलं की इतर संघांना प्रवेश देण्यापेक्षा वाकळण संघ जर येत नसेल तर त्यांना या स्पर्धेतून बाहेर करणं आणि आपली स्पर्धा ज्या नियोजनानुसार आपण पुढे आखलेली आहे त्याच नियोजनामध्ये पुढे जाणार आहे, त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. ही ठाम भूमिका आयोजकांचे असणं कोणत्याही कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम असाल तर तुम्हाला आयोजनामध्ये कोणत्या अडचणी येणार नाही, परंतु भूमिका बदलली की मग मात्र अडचणी येऊ शकतात. आणि आयोजकांचा अनुभव त्यांना सांगतो की तुम्ही या ठिकाणी नवीन संघांना प्रवेश देण्यापेक्षा वाकळण संघाला या ठिकाणी बाद करावं. आणि खूप चांगला निर्णय होता तो, आणि त्या निर्णयाबरोबर संपूर्ण गाव राहिलं. आज आपण पाहिलं एक चांगला संघ बाद करण्याचं धारिष्ट दाखवणारं मंडळ कोणतं असेल तर ते धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब आहे. जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती आपण बघू शकतो 31 धावा, 4 गडी बाद माथेरान संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय यशस्वी ठरला की अपयशी ठरला हा स्कोर कार्ड दाखवून देणार आहे. मात्र सुरुवात जरी खराब झाली असली तरी येथून पुढे चांगली गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्याला सुद्धा घाटात अडवण्यासाठी माथेरान संघ मागे पुढे बघणार नाही हे देखील निश्चित आहे. धावफलक पुढे 33 धावा, षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाजीसाठी अजय पुढे सरसवत अजय खेळला, परंतु बॅटची बाहेरची कट घेतली, चेंडू पॉइंटला आहे. 1 धाव केवळ अपेक्षित आहे. धावफलक पुढे पोहोचतोय तो 34 धावा. एक धाव निश्चित संघाला मोठं दिशेने घेऊन जाणार नाही. स्ट्राईक रोटेट होतं ही गोष्ट निश्चित चांगली आहे, परंतु या क्षणी मोठ्या फटक्यांची खूप नितांत गरज आहे ती माथेरान संघाला. धावफलकावरती आहे 34, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज आतिश. अप्रतिम गोलंदाजी. खरं तर ज्या गोलंदाजाकडे स्टान्स आहे, एक चांगला स्टान्स आहे, ज्या गोलंदाजाची धाव जी आहे ती बॅलन्स आहे, रिदम आहे त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा, तर तो गोलंदाज शेवटच्या मोमेंटला फलंदाजाला अडचणीत आणू शकतो. आणि तो गोलंदाज तुम्हाला आतिश दिसतोय. 4 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या. फुलटॉस चेंडू, यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात फुलटॉस जाऊ शकतो, परंतु दुसरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यष्टी तर उद्ध्वस्त होते आणि तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय रेफर केला जाईल. तर बघूया पंचांचा निर्णय काय असेल. मला वाटतंय फलंदाजांनी त्याचा निर्णय लावलेला आहे. आपल्याला जाणीव होते, मी जर बॅटिंगला असेल तर मला लगेच कळतं माझ्या बॅटची कड लागलेली आहे का, मी क्रीज मध्ये पोहोचलो आहे की नाही हे लगेच कळतं. आणि त्यामुळेच फलंदाज जो बाद झाला सचिन, त्याला माहित होतं की मी बाद आहे. त्याने एक विकेट सोडली होती आणि फक्त औपचारिकता म्हणून तो सीमारेषेच्या आतमध्ये थांबलेला होता. जाणीव आपल्याला होती पहिल्यांदा. आपण काय आहे हे कोणाला माहित असतं माहिती का? फक्त तुमच्या हातातल्या मोबाईलला माहित असतं की ही व्यक्ती काय आहे, बाकी दुसरं कोणालाही माहित नसतं. आणि तुमच्या मोबाईललाच पक्क माहित असतं. जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती आहेत धावा 35. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू. आणि खरं तर कौतुक करावं लागेल गोलंदाजांचा. आदिनाथ आणि आतिश या दोघांनी शेवटच्या 2 षटकामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. फलंदाजांना तिथे खिळवून ठेवलंय. वाह, खूप चांगला फटका, खूप चांगला फटका. इथे पहिल्या चेंडूवरती षटकार लॉंग ऑनला. 6
6 धावा आणि षटकाराबरोबरच या षटकामध्ये देखील काही धावा मिळतायत. पहिल्या 5 षटका चेंडूमध्ये आतिशनं रोखलं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती राजनं जो षटकार खेळला त्यामुळे धावफलक 41 वरती पोहोचलेला आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. 5वं षटक एव्हाना सुरू होईल. 41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघू शकतो. 6व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये आहे आणि फलंदाज अजय पार्टे आणि राज हे 2 फलंदाज मैदानामध्ये असणार आहे. आज या सामन्यासाठी जे अंपायर्स आपल्याला लाभलेले आहेत, ऑफिशियल्स तुषार गिरमकर सर, प्रसाद सहस्रबुद्धे सर, दोन्ही पंचांचं आम्ही कौतुक करतो, कारण पहिल्या दिवशी स्पर्धेच्या 5व्या दिवशी ते दाखल झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या स्पर्धेमध्ये काम करणं एवढं सोपं नसतं. याबरोबरच खूप चांगला प्रयत्न आहे. 1 धाव, एका धावेबरोबर धावफलक पुढे 42 धावा, 42 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करायचा आहे गोलंदाज ओमकारला. गोठेगर बी संघाचे अनेक पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत. माथेरान संघ या मैदानाला नवीन आहे. यावेळेस चेंडू आकाशामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतोय 2 धावा पूर्ण होत्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत सुंदर आहे. हे सुद्धा तंत्र आहे. मी कालच आपल्या या विषयावरची चर्चा करत होतो की हुसेन बोल्ट हा जगातील सर्वात वेगवान मानव आहे, परंतु त्याला जर 2 विकेटच्या मध्ये धावायला लावलं तर तो कदाचित धोनीपेक्षाही मागे पडेल. परंतु 100 मीटर रेस मध्ये त्याला जगामध्ये कोणीच हरवू शकत नाही. सन्मान्य सुरेशजी लक्ष्मण शिंगोळे यांचं आगमन इथे होतंय. आम्ही वडवली ग्रामस्थ आणि धडाकेबाज स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. तर फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक 6. या षटकामध्ये गोलंदाज ओमकारनं पुन्हा एकदा सूत्र हातात घेतली. धावा रोखल्यात त्याने. जिथे बिग हिट्स आपण बघतो ज्या षटकामध्ये, तिथे मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना लांब ठेवणं ही एक कला आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट त्यासाठी हवा असतो. भारतीय संघामध्ये आपण पाहतो जसप्रीत बुमराहला जो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. शेवटच्या षटकामध्ये तो धावा रोखतो, काही विकेट सुद्धा काढतो. खराब क्षेत्ररक्षण मिड विकेटला, तिथून फेक येते तोपर्यंत 2 धावा आणि धावफलक पुढे पोहोचेल 46 धावा. सन्माननीय सुरेशजी लक्ष्मण शिंगोळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. काय दिमागदार शॉट आहे, वाह! शेवटच्या चेंडूवरती चढवला षटकार आणि असं वाटत होतं की 50च्या कुठेतरी आतमध्येच राहील संघ, पण माथेरान संघाने इथे 50 ओलांडली आणि 52 धावा त्यांनी धावफलकावरती लगावलेल्या आहेत. विजयासाठी 53 धावांचं आव्हान गोठेगर बी संघाला सामना जिंकण्यासाठी.
आणि इंडस्ट्रियलिस्ट सन्माननीय मुरलीधरजी कामत साहेब यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. ते इथून प्रस्थान ठेवतायत. आम्ही धडाकेबाज स्पोर्ट्सच्या वतीने ग्रामस्थ वडवले यांच्या वतीने आपलं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब, खरं तर हा धडाका खूप मोठा. 1974 साली या गावामध्ये क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. विशेष म्हणजे मंगल भागोजी शेळके यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट संघाची स्थापना झाली. कैलासवासी धोंडू शंकर शिंगोळे यांचे हे संघ व्यवस्थापनाचे महागुरू होते आणि त्यांच्या जबाबदारीमुळे क्रिकेटवरील पकड ही मजबूत झाली. प्रकाश भागोजी शेळके यष्टीरक्षक होते, अत्यंत चपळ खेळाडू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. कैलासवासी शंकरराव कमळू शिंगोळे, कैलासवासी रमेशराव विठ्ठल शिंगोळे, पांडुरंगजी दगडू शिंगोळे मंचावरती उपस्थित आहेत. विलासजी मार्के इथे सातत्याने हजर असतात. तर हे उत्तम फलंदाज होते आणि यांच्या या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून एक छोटंसं रोपटं क्रिकेटची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली आणि आज आपण पाहतोय हा मोठा महावृक्ष, वटवृक्ष. कैलासवासी भागोजी कृष्णा भागोजी शेळके, कैलासवासी भास्कर अनंत शिंगोळे, कैलासवासी रमेश विठ्ठल शिंगोळे हे तिघेजण खरं तर क्रिकेटचे शौकीन आणि त्या काळात क्रिकेटचे सामने बघण्यासाठी हे परिसरात सगळीकडे जायचे. वडवली गावात येणाऱ्या क्रिकेटच्या संघांच्या जेवणाची सोय देखील या मान्यवरांकडून व्हायची आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने दूरदर्शनवरती आल्यानंतर बघण्यासाठी सर्वप्रथम कैलासवासी धोंडू शंकर शिंगोळे यांनी दूरदर्शनचा संच घेतला आणि एवढं वेळ होतं की टीव्हीला रेंज नसली की जिथं रेंज असेल तिथे ते टीव्ही घेऊन जायचे आणि तिथं मॅच बघायचे. वडवली गावात लाईट गेली तर शेजारच्या गावात जायचे आणि तिथे जाऊन ते त्यांचा टीव्ही चालू करून तिथे मॅच बघायचे. इतकी आवड होती आणि खरं तर हीच आवड आज पाहतो आपण इतका मोठा पसारा झाल्याचं बघायला मिळतंय. गावामध्ये एकच टीव्ही संच होता, त्यामुळे घरात जागा नसायची, मग रस्त्यावरती टीव्ही लावायचा आणि सामन्याचा आनंद घ्यायचा. असे अनेक किस्से आहेत धडाकेबाज क्रिकेट संघाचे. कारण 47 वर्षांचा प्रवास म्हणजे हा प्रवास छोटा नाही. या ठिकाणी धडाकेबाज संघाचा जो लोगो आहे, खूप सुंदर लोगो जो डिझाईन करण्यात आलेला आहे आणि त्या लोगोची डिझाईन ज्यांच्या कल्पकतेतून झालेली आहे ते दिनेश शिंगोळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो. तुम्ही बघताय शिक्षण, संस्कार, सेवा, क्रीडा आणि कला, DSCV धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली आपल्याला बघायला मिळतो आणि अनेक माध्यमातून सेवा करणारे हे मंडळ फक्त क्रिकेटच नाही, क्रिकेट व्यतिरिक्त देखील अनेक मदत अनेक क्षेत्रामध्ये या संस्थेने केलेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडवली, माध्यमिक विद्यालय वडवली, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय वडवली, जय प्रासादिक भजन मंडळ वडवली, सत्संग परिवार वडवली, व्यायामशाळा वडवली, विठ्ठल रखुमाई मंदिर, हनुमान मंदिर, मढी मंदिर, राम मंदिर, भवानी माता मंदिर, आई भवानी मंदिर, चोखोबा देवस्थान या सर्व मंदिरांसाठी देखील धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब नेहमी मदत करत असतो. आखूड टप्प्याचा चेंडू हवेमध्ये थोडा वेळ फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर पोहोचेल तोपर्यंत एक धाव घेत धाव फलकाला खातं खोललं जातंय इथं एका धावेबरोबर. त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे कार्तिक यात्रा आत्ताची सुरू आहे. अनेक ग्रामस्थ या यात्रेच्या निमित्तानं देखील आज आळंदीच्या दिशेने मार्गक्रमण करत असतील. कुस्ती स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा या गावामध्ये सातत्याने होतात. अखंड हरिनाम सप्ताहांचं आयोजन होतं. कार्तिक महिन्यामध्ये पहाटेचा काकडा होतो. ग्राम विकास संघर्ष समिती वडवली ही देखील आपण पाहिलेली आहे. तर हा चेंडू इथं पंचांच्या घोषणेची आम्ही वाट बघतोय. यस, इट इज नो बॉल, नो बॉल आणि धाव फलक आता पुढे पोहोचेल. तो 2 धावा, नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. चेंडू हातातून अशा प्रकारे तुम्ही सोडू शकत नाही. नवीन नियम काही वर्षांपूर्वी जो आलेला आहे, गोलंदाजाने चेंडू टाकताना जर बेल्सला पडली, स्टंप्स जर पडले तर तो देखील नो बॉल ठरवला जातो. चेंडू आकाशामध्ये खर तर फ्री हिट होता तो, त्यामुळे झेल जरी झाला असता तरी फलंदाज बाद नसता, पण तरी एक धाव इथे मिळते. फ्री हिटचा फायदा घेता आला नाही फलंदाज रोहनला. धाव फलकावरती 3 धावा. तीन धावा. सुरुवात गोठेगर बी संघाची. माथेरान विरुद्ध गोठेगर बी
या दोन संघामध्ये कमालीची मॅच आहे. खरं तर लो स्कोर मॅच म्हणू शकतो आपण. 53 धावांचं टार्गेट आहे 4 षटकामध्ये, 5 षटकामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूलचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता फलंदाज, तरी देखील त्याने त्याच्या कौशल्याने फिरवला चेंडू स्क्वेअर लेगला. 1 धाव, 2 धावा इथे मिळत आहेत. धाव फलक पुढे 5 धावा पहिल्या षटकामध्ये, 5 धावा. चांगली गोलंदाजी आहे. विशेष म्हणजे दिशा आणि टप्पा या दोन गोष्टींना वेगवान गोलंदाजांसाठी खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. इकॉनॉमिकली बेस्ट गोलंदाजी तुम्हाला जर बघायचं असेल तर दिशा आणि टप्पा यांना खूप महत्व आहे. उजव्या बाहेर टाकलेला हा चेंडू निर्धाव. जवागल श्रीनाथला तुम्ही गोलंदाजी करताना बघितलं असेल, व्यंकटेश प्रसादला गोलंदाजी करताना बघितलं असेल. एक काळ भारताची दुकडी कित्येक काळ वेगवान गोलंदाजीची धुरा या गोलंदाजांनी सांभाळली, परंतु दिशा आणि टप्प्यावरती अफलातून नियंत्रण या दोन गोलंदाजांचं. मुनाफ पटेलला आपण पाहिलं असेल, टप्पा मास्टर, यांना टप्पा मास्टर म्हटलं जायचं. तर वेगाच्या प्रेमात न पडता तुम्ही दिशा आणि टप्प्यावरती नियंत्रण ठेवा. उजव्या बाहेर, वा खूप सुंदर फटका, कव्हर ड्राईव्ह आणि इनसाइड आउटचा हा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर. 4 धावा. या चौकारा बरोबर धावफलक पुढे पोहोचेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. चांगली सुरुवात आहे. फलंदाज धोनी आणि रोहन, धोनी हे टोपण नाव असावं. गणेश डिंगोरे बरोबर ना, फलंदाजीसाठी तयार आहे. त्यांचे 12th मॅन इथं आहेत. निश्चित मला त्यांच्याकडे जायला आवडेल. धोनी या नावाने गणेशला का ओळखलं जातं? तर निश्चित अनेक उपाधी या गणेशला आहे. धोनी या नावाने खरं तर आवडीनं ग्रामस्थांनी, खेळाडूने, त्याच्या सहाय्यक खेळाडूने त्याला ते नाव दिलेलं आहे धोनी म्हणून. कदाचित तो धोनी सारखी स्टाईल बॅटिंग करीत असावा. एखादा हेलिकॉप्टर खेळतो, 360 डिग्री सुद्धा खेळतो, मग त्याला एबी डिव्हिलियर्स म्हणता येईल नाही का? चांगली गोष्ट आहे की एखाद्याचं अनुकरण करणं, परंतु अनुकरण करता करता स्वतःच स्थान बनवणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि इथे आम्ही पाहतो गणेश डिंगोरेला धोनी या नावानं तो सुपरिचित आहे, चिरपरिचित आहे. बरेच वेळा काय होतं की जे आपल्याला टोपण नाव चिकटलं ना की तीच ओळख बनून जातं. आणि मग धोनी म्हटलं की तुम्ही गणेश डिंगोरे, धोनीच येईल, पण तुम्हाला गणेश डिंगोरे म्हटलं की कोण खेळाडू हे माहीत होणार नाही. अशा अनेक खेळाडू आहेत क्रिकेटमध्ये सुद्धा ज्यांना टोपण नावानेच ओळखलं जातं. पहिलं षटक मैदानामध्ये इथे संपलेलं आहे. 9 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाची सुरुवात पाहिजे. खूप चांगला चेंडू, चांगला फटका तिथे स्क्वेअर लेगला, सीमारेषे बाहेर. 4 धावा. गोलंदाजांवरती स्वार होतील. लागोपाठ म्हणता येणार नाही, परंतु अगोदरच्या षटकामध्ये जो 5व्या चेंडूवरती चौकार आला, या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा. मॅच थांबवली जाईल. या ठिकाणी गोलंदाजाच्या शैलीवरती संशय आहे आणि त्यामुळेच हा संशय चेक केला जाईल आणि गोलंदाज ओके आहे. सुरू करा मॅच. या स्पर्धेमध्येच तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळेल. आयोजकांना असं वाटलं नाही याच्यावरती संशय, तर तो चेक केला जातो आणि आयोजकही ठरवतात की नो बॉल द्यायचा, चांगला चेंडू आहे की खराब चेंडू आहे. चांगल्या स्पर्धा देखील या गोष्टीवरती निर्णय करू शकत नाहीत. आणि 47 वर्षांचा अनुभव आहे. मी कालच सांगितलं तुम्हाला की संघर्ष माणूस आयुष्यामध्ये करत राहतो, संघर्षातून तो उंच होत जातो. एका अपेक्षित उंचीवरती तो एकदा पोहोचला ना की त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या ठरतात.
आणि तसंच आहे, 47 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यामुळे तुम्ही गोलंदाजाला असं थांबवू शकता, त्याची गोलंदाजी चेक करू शकता आणि नो बॉल दिल्यानंतर त्याला सोडावे देखील लागते. चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावा. धावफलकावरती आहेत धावा 19. आता आमच्या गावात देखील स्पर्धा सुरू आहे. आम्ही जर असा एखाद्या गोलंदाजाला मध्येच थांबून त्याची गोलंदाजी चेक केली आणि त्याला सांगितलं नो बॉल, तर त्याचा सगळा संघ आमच्याकडे येऊ शकतो. तुम्ही नो बॉल कसा काय दिला, अंपायर्स कशाला ठेवलेत, असेही प्रश्न येऊ शकतात. पण इथे कोणी तो प्रश्न विचारणार नाही, कारण 47 वर्षांचा प्रदीर्घ अनुभवानं तुमची स्पर्धा संपन्न आहे. हे त्यावेळेस शक्य होतं, त्या गोष्टी सोप्या ठरतात जी पहिल्या दुसऱ्या वर्षासाठी अत्यंत अवघड असते. ही गोष्ट असे निर्णय घेणे हे धाडसी निर्णय खरं तर, परंतु स्पर्धेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि खेळाच्या दर्जासाठी त्या गोष्टी गरजेच्या आहेत. धावफलकावरती 20 धावा. असाच एक प्रसंग मागच्याच आठवड्यामध्ये सुरत या ठिकाणी घडला. एका गोलंदाजाच्या शैलीवरती फलंदाजाने आक्षेप घेतला, चेक केली आणि तिथेच ती स्पर्धा बंद झाली. 20 लाख रुपये प्राइजची स्पर्धा जागेवरती थांबवण्यात आली. 6 संघांना बक्षीस वाटून दिलं गेलं. निर्णय सोपा नसतो हा, परंतु तो कधी तुम्ही सक्सेस करून ठेवता ज्यावेळेस तुमच्याकडे प्रदीर्घ अनुभव असेल त्यावेळेस. हा चेंडू पायचे हुक केला आणि स्क्वेअर लेगला सीमारेषे बाहेर, 4 धावा. मैदानामध्ये फलंदाजांनी जोहार जबरदस्त फलंदाजी केली. 2 चौकार इथे खेळले धोनीनं, तर 2 चौकार रोहनच्या बॅट मधून देखील आलेले. दोन्ही सलामवीर अतिशय सुंदर फलंदाजी करतायत, स्ट्राइक रोटेट करतायत, चांगल्या चेंडूवरती सिंगल्स घेत आहेत, खराब चेंडूचा खरपूस समाचार करतायत. पॉवर प्ले मध्ये धाव फलकावरती लगावले जात आहेत तब्बल 24. खूप चांगली सुरुवात आहे सलामवीरांची. एक 52-53 धावांचा पाठलाग करत असताना गोठेकर बी संघ या मॅच मध्ये आपण पाहतोय. कुंदे संघाविरुद्ध या सामन्यातल्या विजेत्याची लढत. वा काय सुंदर कव्हर ड्राईव्ह, सुंदर फटका. हा तर माझा अत्यंत लाडका फटका आहे. 4 धावा. 28 धावांची दमदार सलामी. 2 षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाज कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, आक्रमकपणा नाही आणि खूप सुंदरपणे चेंडूच्या मेरिट वरती खेळले. जिथे चेंडू मारायचा आहे ज्या तिथंच त्यांनी खेळलेला आहे आणि सहजपणे 28 धावा जोडलेल्या आहेत. षटकार कोणताही नाही, तब्बल 5 चौकार या डावामध्ये समाविष्ट आहे. 18 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी 25 धावांची गरज आहे. सुंदर फलंदाजी, सफाईदार फलंदाजी. मगाशी डॉक्टरांची टीम मैदानामध्ये होते. सर्जनच्या सफाई आम्ही म्हणतो ना, त्या प्रकारे या दोघांची फलंदाजी आहे. दोन षटकामध्ये तब्बल 28 धावांची भागीदारी आणि आता 25 धावांची जी गरज आहे 18 चेंडू मध्ये. पाहायचंय माथेरान संघ कसा कमबॅक करेल या मॅच मध्ये. दोन्ही फलंदाज सुंदर फलंदाजी करतायत. दोघांना रोखणं अशा कंडिशन मध्ये निश्चित अवघड बनतं, परंतु आता हे धनुष्य, शिवधनुष्य उचलावं लागेल दोन्ही संघांसाठी. बक्षीस पात्र फेरी खरं तर 2 पावलं दूर आहे. विजेतेचा करंडक दोन्ही संघांना उंचवायचा आहे आणि हा करंडक उंचावणं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. आणि शिवधनुष्य उचलण्यासाठी संघामध्ये राम असावा लागतो, तरच सीता मिळते. कोणत्या संघामध्ये राम आहे आणि तो कशा प्रकारे हे काम करेल याचं देखील उत्तर आपल्याला मिळेल. चेंडू आकाशामध्ये खूप वेळ, मात्र फाईन लेग, लॉंग लेगला कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावा. मोठा धबधबा आहे.
पावसाळ्यात जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला की डोंगर माथ्यावरचे धबधबे सुरू होतात, पर्यटकांना आकर्षित करतात, पाऊस संपेपर्यंत ते धबधबे सुरूच राहतात आणि तसेच हे दोन्ही फलंदाज आहे सुरूच आहेत, ते थांबायला तयार नाही. चेंडू उंच आकाशामध्ये, फाईन लेग तयार, चेंडू खाली, ओ हो हो, झेल मात्र तिथे सुटलेला आहे. या खरं तर संधी छोट्या आहेत, परंतु संधीचं यशामध्ये रूपांतर करणं हे महत्वाचं काम आहे. अशा प्रकारचे झेल ड्रॉप झाले तर सामना देखील ड्रॉप होऊ शकतो. 33 धावा धावफलकावरती. संधी तुम्ही बघा ना, आले येताना संधी छोटी दिसते, परंतु संधी निघून गेली. हा सामना संपल्यानंतर मग समजेल, अरे नाही, हा झेल घेतला असता तर आपण जिंकलो असतो, असं सहजपणे एक आपल्या मनामध्ये विचार येतो आणि मग लक्षात येतं की अरे हा आपण किती मोठी संधी गमावली. वास्तविक जीवनामध्ये देखील तसंच असतं. एक धाव लॉफ्ट केला चेंडू हलक्या हाताने, 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. कमालीची फलंदाजी. या दोन्ही फलंदाजांकडे मोठे फटके आहेच, परंतु त्याबरोबरच गॅप शोधण्याची कला सुद्धा आहे. दरीमध्ये हलक्या चेंडू ढकलून देतात आणि 2 धावा घेतात. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांनी आज कमालीचं खुश करून टाकलं फलंदाज क्षेत्र इथे प्रेक्षकांना. धावफलकावरती 35 धावा, विजयासाठी मात्र 18 धावांची गरज आहे. किती सहजपणे हे दोन्ही फलंदाज आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत ते तुम्ही बघा. सुंदर फलंदाजी. धोनी आणि रोहन अर्थात गणेश डिंगोरे आणि रोहन या दोघांनी इथे हमरस्ता तयार केलेला आहे. विजयाचा हमरस्ता. 35 धावा धावफलकावरती, विजयासाठी 18 धावांची गरज आहे आणि चेंडू मला वाटते अजून 15 चेंडू शिल्लक असावेत. गोलंदाज राज अजय माफ करा, यावेळेस स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. गुडले स्पॉटवर खर तर बॉल होता तो. असा चेंडू स्क्वेअर कट करणं निश्चित अवघड आहे. लेदर बॉलला आपण पाहतो की चेंडू खाली राहतो, इतका बाउन्स नसतो, त्यावेळेस त्या चेंडूवरती स्क्वेअर कट तुम्ही करू शकता या पोझिशन मध्ये, पण टेनिस बॉलला करू शकत नाही. तिथं तुम्हाला हलकासा रूम पाहिजे असतो. 35 धावा धावफलकावरती. अजयचा चेंडू, ओहो हो, इथे परफेक्ट शॉट आणि काय सुंदर पूल केला चेंडूला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर हा विस्फोटक षटकार. बरोबर धावफलकावरती असतील 41 धावा बरोबर. विजयासाठी 12 धावांची गरज आहे. मंगळवार 30 नोव्हेंबर रोजी स्पर्धेची फायनल होईल आणि त्याबरोबरच ओपन क्रिकेटचा थरार आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ओपनचे संघ देखील निश्चित झालेले आहेत. संदीप 11 मुरबाड, संदीप घोरडच्या नेतृत्वाखाली हा संघ ओपन क्रिकेटमध्ये येणार आहे. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे, पुन्हा झेल सोडलेला. तर भूमिक 11 गांधारी विकी पाटीलच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये खेळेल. श्रीकांत 11 मॉन्स्टर बांद्रा, रविकांत दुबे संघनायक असेल, तर दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली साई शेलारच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये खेळेल. जागृती 11 डोंबिवली हा संघ हरीश पाटील अर्थात विशाल म्हात्रेच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये येणार आहे. संघमालक हरीश पाटील असतील. ओवी 11 शहापूर, ओवी मनीष खाडे संघमालक आहेत. विक्रांत केणे प्रतिष्ठान डोंबिवली, प्रथमेश पाटील संघ मालक आहेत, तर ओवी 11 बदलापूर दीपक पेंडुलकर हे संघ मालक असणार आहे. आणि अशा प्रकारे 8 तगडे ताकदवान संघ 30 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेमध्ये खुल्या गटातील स्पर्धेमध्ये सहभागी होतील. तर उद्या बल्ल्याणी साजिद रईस, आडगाव राजेश मडके, आसनगाव दिनेश डोंगरे, वरप अनिल म्हात्रे, सापार्डे अतुल पाटील व दहागाव राजेश मिरकुटे, बादसई कल्पेश दहागावच्या जागा दहागाव येणार नाही, तर त्यांच्या ऐवजी आपटी हा संघ मैदानामध्ये येणार आहे. बादसई कल्पेश जाधव आणि जोवेली महेंद्र धुळे असे एक संघ उद्याही मैदानामध्ये असताना एकंदरीत आपण पाहतो की धडाका आहे. धडाकेबाज संघाचा धडाका तुम्ही बघू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. सलग 7 दिवस अतिशय दमदार स्पर्धा तुम्हाला या मैदानावरती बघायला मिळणार आहेत. विजयासाठी मात्र 10 धावांची गरज. 12 चेंडू 10 धावा, मॅच संपणार नाहीये.
थोडीशी विश्रांती आणि त्यानंतर पुन्हा एकदा दमदार सुरुवात. ड्रिंक्स मैदानामध्ये येत आहेत. आता ड्रिंक्सची स्कूटर मैदानातून बाहेर येते आणि पुन्हा एकदा सुरू होईल नवीन धडाका. माथेरान संघ गोठेघर बी संघाला कसं रोखतो हे बघायचे. सलामीची जोडी मैदानामध्ये 2 वेळा संधी मिळाली होती, क्षेत्ररक्षकांनी ती गमावलेली आहे. 2 झेल सोडलेले आहेत आणि त्याचाच परिपाक धावफलकावरती तब्बल 43 धावा. 3 षटकामध्ये 43 धावा, 12 चेंडूमध्ये मात्र 10 धावांची गरज आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर इथे चेंडू आकाशामध्ये, कोण घेणार? फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पहिला फलंदाज इथे बाद. पहिला फलंदाज रोहन बाद होतो इथे. 1 गडी बाद, 43 धावा. 11 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. चेंडूंपेक्षा धावा कमी आहेत. यावरून किती वेगवान फलंदाजी रोहन आणि गणेश डिंगोरे या दोघांनी केली आपण अंदाज घेऊ शकतो. खर तर फटके त्याने खूप सुंदर खेळले. गॅप मध्ये काही फटके खेळले. सुरुवातीला चौकार त्यांनी खेळले पॉवर प्ले मध्ये आणि त्यानंतर षटकार सुद्धा दाखवला इथे गणेश डिंगोरेने. गणेश अजूनही मैदानामध्ये आहे. स्ट्राईक एंडला गणेश तर नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आतिश. उजव्या यष्टीच्या बाहेर भयानक वेग होता इथे, भन्नाट स्पीड होतं, परंतु नियंत्रण हरवला गोलंदाज. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईडचा इशारा. धावफलक 1 ने पुढे. 44 धावा. अशा परिस्थितीमध्ये या धावा गमावणं, अशा धावा प्रतिस्पर्ध्याला प्रदान करणं, बहाल करणं, वाटणं या अवघड परिस्थितीमध्ये असते. त्यामुळे तुम्हाला धावा रोखणं इथं महत्वाचं आहे. काही विकेट्स ब्रेक थ्रू सुद्धा इथे गरजेचे असतील यावेळेस. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू होता तिथे, मात्र 1 धाव मिळेल. मिडॉनला चेंडू खेळला गेला. धावफलक 1 ने पुढे पोहोचल तो. 45 धावा. विजयासाठी मात्र 8 धावा गरजेच्या आहेत. आक्रमण केलं निश्चित माथेरान संघाने, परंतु खूप उशीर झाला होता, खूप उशीर. या अगोदरच्या षटकांमध्ये निश्चित प्रकारे आक्रमण होणं अपेक्षित होतं, परंतु या षटकामध्ये उशीर झालेला आहे. उशीर होणं हे निश्चित योग्य नसतं. इथे 2 धावा. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोघांनी ठरवलं होतं की क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे, तिथे आपण 2 धावा आरामात घेऊ शकतो आणि पहिली धाव तितकी वेगवान घेतली, दुसरी धाव त्यामुळे शक्य झाली. हे नियोजन असतं दोन्ही फलंदाजांमध्ये, त्यामध्ये अत्यंत सुंदर असा मेळ असणं गरजेचं असतं. त्यावेळेस तुम्हाला अशा 2 धावा घेता येतात. रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी मैदानामध्ये असल्यानंतर तुम्ही बघता कशा धावा ते घेतात. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग या दोघांना आपण पाहिलं होतं अशा प्रकारच्या धावा घेताना. वाह, खूप वेग होता इथे चेंडूला. स्कूपचा प्रयत्न केला, परंतु चेंडूच्या खाली पोहोचावं लागतं. स्कूप फटका खेळायचा असेल तर तुम्हाला चेंडूच्या खाली पोहोचून त्याला पुश करायचं असतं आणि तिथे जर टेक्निक फसलं तर मात्र बाद होण्याची शक्यता देखील निर्माण होते. धावफलकावरती असतील त्या 47 धावा. विजयासाठी 6 धावांची गरज आहे आणि अजून एक षटक बाकी आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जीत कडून. एकदा तो वाईड टाकला त्यानं, परंतु त्या व्यतिरिक्त 2 चेंडू निर्धाव टाकले. एक बळीच देखील त्याने मिळवलेला आहे. या षटकामध्ये आता पाहतो फक्त 4 धावा. 6 धावांची गरज आहे आणि मला वाटते आक्रमणाला इथे सुरुवात झालेली आहे. पाहिजे देरी से आहे लेकिन दुरुस्त आहे असंही आपण म्हणू शकतो. खोलवर टप्प्याचा चेंडू. वाह, सुंदर चेंडू होता. बांधून ठेवलं इथे फलंदाजाला, धाव घेऊ दिली नाही आणि याच बरोबर षटक संपेल.
4 षटकांचा खेळ संपला, 47 धावा विजयासाठी 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पुन्हा ट्विस्ट तयार झालेला आहे. 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 47 धावा धावफलकावरती आहेत आणि 53 धावा विजयासाठी हव्या आहेत. पाहायचे आता पुन्हा एकदा मीटिंग साठी एकत्र येत आहेत माथेरानचे खेळाडू. अजून एक मॅच अजून आपल्याला शिल्लक आहे. या सामन्यातला विजेता संघ खेळणार आहे तो कुंदे संघाविरुद्ध. उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल तो. या स्पर्धेचे लॉट्स केव्हाच निश्चित झालेले आहेत. मुरबाड तालुका विभागातून या स्पर्धेमध्ये 24 संघांचा सहभाग होता. त्यातून एक संघ हा या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालेला आहे, सोनारपाडा. सोनारपाडा विरुद्ध संघामध्ये विरुद्ध फायनल कोण खेळणार हे मुरबाडच्या बाहेरच्या तालुक्यातील संघांमधून निश्चित होणार आहे. 24 संघ मुरबाड तालुक्याच्या बाहेरचे ग्रामीण गटामध्ये आहेत. काल 8 संघ खेळले, आज 8, उद्या 8 संघ खेळणार आहेत आणि 30 तारखेला या संघांची फायनल याच मैदानामध्ये मंगळवारी रंगणार आहे, ज्या दिवशी कार्तिकी एकादशी आहे, ज्या दिवशी वडवली गावची जत्रा आहे. परंतु जत्रा आजपासूनच सुरू झालेली आहे. या वर्षी जत्रा 10 दिवस आहे. दरवर्षी 3 दिवस असते, या वर्षी 10 दिवस यात्रा आहे. यात्रा म्हटलं की आनंदाचा क्षण, उत्सवाचं वातावरण, सगळीकडेच प्रचंड उत्साह असतो. क्षेत्ररक्षक काही बदल अपेक्षित आहे. पंचांची देखील तो हितगुज करतो आहे. निश्चित प्रकारे कोणतीही चूक करायला इथे कोणी तयार नाही. 6 चेंडू 6 धावा रोखायच्या आहेत आणि त्यामुळे हे बॅटल कमालीचं होणार आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना आणलेला आहे. 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज, 10 धावांची गरज होती. 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज होती. या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलं फक्त 4 धावा दिल्या त्या गोलंदाज जीतनं आणि इथे खराब चेंडू सामना खराब करून टाकलेला. जिंकला सामना. इथे गोठेगर बी संघाने माथेरान संघाचा पराभव होतोय. हा संघ स्पर्धेतून बाहेर जातोय. चूरस अपेक्षित होती परंतु एक खराब चेंडू सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करणारा ठरला आणि माथेरान संघाचा प्रवेश पुढे बंद झाला. टॉस आपण लगेच करतोय. कुंदे संघ गोठेगर बी संघ टॉस साठी या ठिकाणी आपण सतीश शेळके सरांकडे जाऊयात.